सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. देहधारणा, पायाच्या नखापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. मान मध्यभागी, खांदे जमिनीकडे थोडेसे सैल सोडलेले. पाठीचा मणका एका रेषेमध्ये, जास्त पुढेही नाही आणि जास्त पाठीही नाही. अशा बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. शरीराने स्थिरता, जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया एक मध्यम पट्टीतला ओंकार. शरीर आणि मनाने स्थिर होऊया. आहे तो श्वास सोडून एक सहश्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. अ. काही क्षण शांत. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तनं. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहश्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तनं. मनाने काउंट करूया. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाश श्रुती थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास आणि श्वसन मार्ग याची जाणीव. काही सेकंदासाठी श्वास विरहित अवस्था, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपण ह्या निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती आपल्यामध्ये सामावून घेत आहात. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपली सगळी नकारात्मकता, सगळ्या व्याधी, चिंता ह्या श्वासासोबत बाहेर सोडून देत आहोत. शरीर मनाने स्थिर होऊन साधनेला सुरुवात करीत आहोत. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. करणार आहोत 3 मकार लावलेले ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहश्वास भरून घ्या. श्वास सोडत अगदी खालच्या स्वरातलं ओंकार.
ओम. काही क्षण शांत. ओमच्या कंपनाची अनुभूती. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत नफे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीनभाव भक्तिभाव. सावकाश कमरेतनं सरळ श्वास घे. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचे घर्षण. निर्माण झालेली खूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. स्वागत आहे. दोन्ही पाय समोर घेऊया विचारांनी. करणार आहोत आपण सुरुवातीला चक्की चालत. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचे. जास्तीत जास्त अंतर. सुरुवातीला हात मागे घ्या आणि पावलांचं स्ट्रेचिंग करूया. आपली पावलं स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे, जमिनीकडे. जास्तीत जास्त स्ट्रेच. आणि मग तिथल्या तिथेच गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. तिथल्या तिथेच. बरोबर 3 ते 4 वेळेला. आणि विरुद्ध बाजूने 3 ते 4 वेळेला अँटी क्लॉकवाईज. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. जास्तीत जास्त पावलांमध्ये आपल्या पायामध्ये अंतर असेल. सुरुवातीला आपण करूया साईडवर बेंडिंग. जास्तीत जास्त उजवीकडे आणि डावीकडे. एक उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मध्ये यायचंय, मध्ये यायचंय. आता श्वास घेत हलकसं मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे यायचं. एक श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. दोन श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. तीन श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. चार लास्ट राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. पाच. आणि आता फुल रोटेशन सुरू करूया. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. एक आपली हाताची पकड खाली पावलांच्या इथे जमिनीच्या दिशेने घेऊ दे. दोन, तीन. 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने. डावीकडून उजवीकडे. एक, दोन आणि तीन. 3 वेळा झालं की थांबायचं आणि मग दोन्ही हात खाली घ्यायचे. पायामधलं अंतर तसंच ठेवायचं आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाची गती त्याकडे लक्ष. आपल्या खांद्यांच्या इथे काही प्रेशर वाटतोय का त्याची जाणीव. 2 श्वास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा मध्ये यायचंय. आणि आता उजव्या हाताने उजवं पाऊल पकडा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आणि पुन्हा एकदा आपण साईडवर बेंड घेतोय क्लॉकवाईज. एक आणि विरुद्ध बाजूने. डावा हात डाव्या पावलाजवळ. उजवा हात वरनं आपल्या पावलाजवळ येतोय का बघा. दोन विरुद्ध बाजूने.
3, थोडीशी डायनॅमिक हालचाल, 4, 5, 6. जास्तीत जास्त स्ट्रेच देण्याचा प्रयत्न करा. तुमचा हात, तुमचे पाय, तुमचा जो कमरेपासूनचा वरचा भाग आहे, त्या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच आणण्याचा प्रयत्न करा यथाशक्ती. जर कंबर वगैरे किंवा पाठीचा मणका दुखत असेल, तर तो स्ट्रेच तुमच्या क्षमतेप्रमाणे आणण्याचा प्रयत्न करा. मध्ये येऊन थांबायचं. आता आपला उजवा जो हात आहे तो मध्ये ठेवायचा आहे, डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. थोडंसं ट्विस्टिंग करूया. डाव्या बाजूला मागे वळायचंय, मागची भिंत बघायची. जोड श्वासाची. श्वास घेतो, सोडतो. डोळे मिटून इथे काही सेकंद थांबूया. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. सावकाश मध्ये यायचं. आता डावा हात मध्ये, उजवा हात मागे. उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. खांदे एका रेषेमध्ये येतील. डोळे बंद, तोंड बंद, श्वास घेऊन. श्वास घेतो, सोडतो. सावकाश मध्ये यायचंय. दोन्ही हात समोर आणि तिथल्या तिथेच आपण बटरफ्लाय पोझिशन घेणार आहोत. दोन्हीही पावलांचे अंगठे पकडायचे. पाठीचा मणका सरळ. आता जमिनीला घासत घासत सुरुवातीला उजवा पाय सरळ करायचा, मग तो पुन्हा फोल्ड करायचा. मग जमिनीला घासत डावा पाय सरळ करायचा आणि तो फोल्ड करायचा. अशा प्रकारे 2 ते 3 वेळेला आपण डायनॅमिक हालचाल करूया. सुरू करूया. एकदा जमिनीला घासत उजवा पाय सरळ करा, तो फोल्ड करा. मग डावा पाय. बरोबर, छान. अजून एकदा करा. उजवा, मग डावा. पुन्हा पाठ सरळ. उजवा पाय थोडासा वर उचलायचा आहे. जसं आपण जातं दळतो त्याप्रमाणे कृती करूया. क्लॉकवाईज गोलाकार फिरवा. 1, बरोबर. 2, सावकाश. 3, 4, 5, विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1. थांबवा. आणि डाव्या पायाचा अंगठा थोडासा पाय वर उचलूया आणि क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5, विरुद्ध बाजूने. 5, 4, 3, 2, 1. थांबायचंय. पावलांच्या भोवती हाताची पकड करूया. पाठ सरळ करणार आहोत फुल बटरफ्लाय. 5-5 वेळेला दोन्ही बाजूने झालं की थांबा. करूया फुल बटरफ्लाय. जास्तीत जास्त गुडघे मांड्या जमिनीकडे घेऊन जा आणि सावकाश वर श्वास घेत, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली आणि थोडीशी जलद हालचाल. जास्तीत जास्त गुडघे मांड्या खाली जमिनीकडे येऊ देत. पाठीतनं पुढे मागे हालचाल न करता कृती करण्याचा प्रयत्न. सावकाश, हळूहळू हळू स्पीड कमी करूया. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स. सावकाश स्टँडिंग मध्ये जायचंय. उठून उभं राहायचंय. सुरुवातीला सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. विश्रांती. त्याआधी करायचं आपल्याला ताडासन आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, नजर समोर. किंचित पावलामध्ये अंतर घ्या. नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. बरोबर. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असते, तणाव विरहित चेहरा. आणि आता आपल्याला दोन्ही टाचा वर उचलायच्या, स्ट्रेच द्यायचा आणि परत खाली ठेवायच्या.
आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. श्वास घेत टाचा वर उचला आणि श्वास सोडत टाचा खाली घ्या. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत टाचा वर, श्वास सोडत खाली. सावकाश दोन्ही हात एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येतील आणि विश्रांती घेऊन घ्या. सूर्यनमस्कार. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, नजर समोर. डोळ्यांवर मिटून घ्यायचे. दोन्ही हात जोडून ठेवूया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्थानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवा पाय पुढे घेऊया अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 3 आपल्याला करायचे आहेत सूर्यनमस्कार आपापल्या क्षमतेने सुरू करायचे. ओम रवये नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे, 5 6 7 8 9 डावा पाय पुढे, 10 11 12. श्वासाकडे लक्ष देऊया. ओम खगाय नमः. 1 आहे तो श्वास सोडा. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडूया. 4 श्वास घेत उजवा पाय मागे. 5 श्वास सोडत डावा पाय मागे दंडासन. 6 श्वास घेत आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीकडे घेऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. श्वास भरून घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 उजवा पाय पुढे. श्वास सोडत डावा पाय पुढे 10. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. अजून एक करूया. ओम भानवे नमो नमः. 1 श्वास सोडून घेऊया. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडूया हस्तपादासन. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडायचा दंडासन. 6 श्वास घेऊया आणि सोडूया. 7 श्वास घेत भुजंगासन. 8 श्वास सोडूया. 9 श्वास घेत डावा पाय पुढे. 10 श्वास सोडायचा. 11 श्वास घेऊया आणि 12 श्वास सोडायचा. थोडा वेळ थांबा. मुकत होती. डोळे मिटून काही सेकंद आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष आणि एक आवर्तन आपल्या मनाने करूया. बंद डोळ्यांनी असं इमॅजिन करायचंय आपण मॅटच्या पुढे येऊन उभं राहिलोय आणि अजून एक आवर्तन सूर्यनमस्काराचं करतोय. आणि ते करताना आपण किती सहज करतोय. आपल्याला कुठे अवघडल्यासारखं वाटतंय का?
हे आपलं आपण तपासूया. एक आवर्तन आपण सूक्ष्म रीतीने करतोय. वाढलेली संपूर्ण श्वासाची गती संथ होते. आंतरिक सजगता. करणार मग आपण आज चंद्र नमस्कार. एक स्टेप मी आधी दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. तर इथे पुन्हा मॅटच्या पुढे येऊनच उभं राहायचं चंद्र नमस्कारासाठी. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. पहिलं म्हणजेच जसं आपण नमस्कारासन करतो ते नमस्कारासन. मग हस्त उत्तानासन, हस्त पादासन 3. 4 ला आपल्याला करायचंय वीरासन. उजवा पाय मागे घ्यायचा आहे आणि 4 वीरासन. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 ला जो पाय आपण मागे घेतला होता तोच पाय पुढे घ्यायचा, वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. ठीक आहे. अशा प्रकारे आपण चंद्र नमस्कार करूया. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र करताना काळजी घ्या. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे घेऊया, वीरासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, एक हलकासा बॅकवर्ड. 4 वीरासन, 5 दंडासन, डावा पाय मागे, बरोबर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 जो पाय मागे घेतला होता तोच पाय पुढे घेऊया, वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. असे आपण अजून 3 सूर्यनमस्कार करू, सॉरी चंद्र नमस्कार करूया. सुरू करू. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 आता डावा पाय मागे घ्या, वीरासन. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय मागे घेतला होता आता तोच पाय पूर्ण पुढे घ्यायचा आहे, वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ज्यांना दम लागला असेल त्यांनी थांबायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी अजून 2 करण्याचा प्रयत्न करा. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे, वीरासन. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे घेऊया, वीरासन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. एक शेवटचा. 1 2 3 4 डावा पाय मागे घेऊया, वीरासन. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे घेऊया,
वीरासन. 10 हस्तपादासन. 11 हस्तवितानासन. आणि 12 नमस्कारासन. श्वासाची गती वाढली असेल, मुखधुती करून द्यायची. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. विश्रांती घ्या. करूया उड्डीयान अग्निसार. अग्निसार नाही, फक्त उड्डीयान करायचं आपल्याला. आणि त्यासाठी स्थिती घेऊया. सगळ्यांची श्वासाची गती नॉर्मल आली असेल त्यासाठी स्थिती घ्यायची. उड्डीयानासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर, खुर्चीत बसल्यासारखा आकृतिबंध. 4 बोट पुढे, अंगठा मागे, चेहरा शांत. पाठीचा मणका रिलॅक्स करा, खांदे रिलॅक्स करा. आणि आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्यायला सुरुवात करा. आपलं पोट आतल्या दिशेला जात आहे आणि ते अजून आतमध्ये खेचून घेण्याचा प्रयत्न करा. सावकाश पोट बाहेर घ्या. श्वास घेत घेत सरळ व्हा आणि विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. बैठक स्थितीमध्ये आणि मग एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. डोळे मिटलेले, दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब. हातांची बोटं अर्धवट मिटून घ्यायची. तोंड बंद, श्वास घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. आपण जे सूर्यनमस्कार केले आणि त्यानंतर केलेले चंद्र नमस्कार, या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. उड्डीयान बंध लावताना आपण किती सहजपणे तो लावला हेही मनाने तपासून घेऊया. जोड श्वासाची. करणार आहोत आपण सायकलिंग आणि त्यासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 ते 60 अंशापर्यंत वर उचलायचे आणि एकेका पायाने सायकलिंग करायचं. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. हे करताना डोकं मात्र वर उचलायचं नाहीये. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पाठीचा मणका, पोटाचे स्नायू अगदी ढिले सोडायचे आणि आपल्या पायामध्ये जी हालचाल होतीये ती पूर्णपणे यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करा. आपली पावलं खाली जमिनीपर्यंत येऊ देत. बरोबर, छान. आणि आता रिवर्स सायकलिंग. रिवर्स सायकलिंग करायचे 10 ते 15 वेळेला. पूर्ण पाय सरळ आणि फोल्ड करण्याचा प्रयत्न. सावकाश थांबायचंय. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा आणि मग सावकाश जमिनीवर घ्या. विश्रांती. पोटावरती जो प्रेशर आलेला आहे त्याची जाणीव. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. पूर्णपणे रिलॅक्स. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला दोन्ही हात सरळ समोरनं डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडताना हात साईडने खाली येतील, अकार उकार मकार करत. बघा या प्रकारे हात आपण समोरनं डोक्याच्या दिशेने वर नेले आणि श्वास सोडताना अ उ म करत हात साईडने खाली येतील. बघा अशा प्रकारे. अ
अशा प्रकारे आपण थोडीशी 3 ते 4 वेळेला कृती करणार आहोत. श्वास घेत समोरनं हात वर, श्वास सोडताना उ म करत हात साईडने खाली येतील. अ पुन्हा श्वास घेत हात वर, श्वास सोडताना अकार उकार म्हणा. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडताना एकच. आता 3 वेळा आपण रिव्हर्स करणार आहोत. श्वास घेत हात साईडने वर, श्वास घेत हात साईडने वर, जमिनीला घासत घासत, आणि श्वास सोडताना समोर न खाली, श्वास सोडत समोर न खाली. इथे उच्चार नाही केला तरीही चालेल. पुन्हा एकदा श्वास घेत हात साईडने वर, जमिनीला घासत घासत, आणि श्वास सोडताना समोर न खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत हात साईडने वर, जमिनीला घासत, आणि श्वास सोडताना समोर न खाली. विश्रांती. वाढलेली श्वासाची गती, हृदयाची गती पूर्णपणे नॉर्मल आली आहे. अकार उकार मकार केल्याने आपली आंतरिक सजगता थोडीशी वाढते, आपले विचार थोडेसे बाजूला राहतात. करणार आहोत आपण द्रोणासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. एकाच वेळेला आपले हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय. ज्यांना पटकन संपूर्ण शरीर लिफ्ट नाही झालं, पटकन उचलता नाही आलं, तर त्यांनी हातांचा आधार घ्यायचा आहे. आधी अपर बॉडी वर उचलायची आणि मग दोन्ही पाय वर उचलायचे. ठीक आहे. ज्यांना पटकन उठता नाही येणार त्यांच्यासाठी ही सूचना. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ज्याला पाठीचा मणक्याचा त्रास आहे त्यांनी मात्र यथाशक्ती प्रयत्न त्यांनी आधारानेच कृती करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हातांचा स्टँड करून आधी अपर बॉडीवर उचला आणि मग दोन्ही पाय. ज्यांना पाठकाणा आणि लंबर स्पॉन्डिलिटिस आहे त्यांच्यासाठी ही सूचना आहे. बाकीच्यांनी दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये. पोटाच्या स्नायूंचं कॉन्ट्रॅक्शन होतं तर तिथे ढिले सोडा. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. एकाच वेळेला दोन्ही हात पाय आणि शरीर. नजर दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे. येस, परफेक्ट, बरोबर. नॉर्मल श्वास चालू ठेवा आणि इथे 10 सेकंद थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. रिलीज. हळूहळू दोन्ही पाय, दोन्ही हात आणि पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. कंट्रोल मुवमेंट करा. डोकं जमिनीवर धाडकन न पडता सावकाश खाली या आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचे जे स्नायू आहे किंवा पोटाचा जो भाग आहे वाढलेला तो कमी करायचा असेल त्यांनी जरूर हे द्रोणासन करावं. त्याला बोट पोश्चर असंही म्हणतात. करूया सेतुबंधासन. आणि त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. आपल्या पावलांमध्ये, गुडघ्यामध्ये किंचितचं अंतर ठेवा आणि आपल्या टाचा सीट पासून थोड्याशा लांब असतील. हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचलायचा आहे, मग कमरेचा भाग वर उचलायचा. असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपले हात ऍडजस्ट करून घ्यायचे. आपली हनुवटी गळ्याला लॉक होईल एवढं आपल्याला वर यायचं. बरोबर, छान.
आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश उलटचाल करताना पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. त्यानंतर कमरेचा भाग, मग सीटचा भाग. दोन्ही पाय सरळ करा आणि एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्याच्या आतमध्ये पायाची बोटं बाहेर. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. तोंड बंद, डोळे बंद. श्वास चालू. करणार आहोत आपण शलभासन, आधी अर्ध शलभासन आणि मग पूर्ण शलभासन. स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा आणि दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडी खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडी खाली. हनुवटी जमिनीवर. हलकेसे आपले खांदे जे आहेत ना ते थोडेसे मागच्या बाजूने स्ट्रेच करा, म्हणजे ते जमिनीला पॅरलल येईल. जमिनीकडे सैलसर न सोडता जमिनीला समांतर येतील अशी आपल्याला खांद्यांची स्थिती घ्यायची आहे. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर. आणि आता उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवरच असेल. बरोबर. सायटिका, पाठीची दुखणी प्रिव्हेंटिव्ह हे आसन आहे शलभासन. आता आपण करतोय अर्ध शलभासन. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5 सेकंद थांबा या स्थितीमध्ये. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. उजवा पाय खाली घ्या. दिसायला जरी सोपं वाटत असेल तरीही ते करण्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळते. थोडा वेळ खांदे सैल करा. विरुद्ध पायाने हीच कृती करूया. पुन्हा थोडेसे खांदे आपले स्ट्रेच करायचे आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. आपल्याला हनुवटी कुठेही वर उचलायची नाहीये, फक्त आपल्या पायामध्ये कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तिथे आपण आपली एनर्जी लावतोय. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. पुन्हा इथे 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. डावा पाय खाली घ्या. खांदे रिलॅक्स करा. थोडा वेळ विश्रांती घ्या तिथल्या तिथेच. हाताचा सपोर्ट तसाच राहू देत मांड्यांच्या खाली. पुढे आपल्याला करायचंय पूर्ण शलभासन. पुढची कृती करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या आपले हातांचे तळवे मांड्यांच्या खाली आहेत. हनुवटी जमिनी. आता एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. हनुवटी वर उचलायची नाही. आता इथे नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. 5 सेकंद थांबूया. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. पाय खाली. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली होता तो काढून घ्या आणि एका गालावर पडून विश्रांती. डोळे मिटलेले, दोन श्वासाची. याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया भुजंगासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. शलभासन मध्ये आपल्या कमरेपासूनचा खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण हालचाल केली होती आणि आता आपण करणार आहोत भुजंगासन. कमरेपासूनचा जो वरचा भाग आहे म्हणजे आपली अपर बॉडी त्याच्यामध्ये थोडीशी आपण हालचाल करूया. तर आता सुरू करूया. आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय. डाव्या हाताची मूठ वळून घ्यायची
आणि ती पकड जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे, कमरेचं शेवटचं जे हाड आहे तिथे ठेवायची आहे. हाताची कोपरं आणि खांदे जमिनीला समांतर असतील. पावलं, गुडघे, मांड्या एकमेकांना जुळलेल्या आहेत. आता श्वास घेत घेत आपल्याला आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोटापर्यंत वर यायचं. तोंड बंद, नजर सिलिंगडी. श्वास चालू. बरोबर, छान. आपले पाय खालीच असतील सरळ. कमरेपासून वरचा भाग आपण वर उचलूया. पुन्हा इथे 5 सेकंद थांबा. डोळे मिटून घ्या. श्वास चालू आहे. 5, 4, 3, 2, 1, 0. रिलीज. सावकाश. कपाळ जमिनीवर. हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. डोळे मिटलेले. जोड श्वासाची. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या. करणार आहोत आपण नौकासन. शलभासन आणि भुजंगासन या दोन्हीही आसनांचे लाभ एकत्रितरित्या मिळणारं हे आसन आहे नौकासन, बोट पोश्चर. आपण जे द्रोणासन केलं तोच प्रकार फक्त पोटावर करून करतोय. सुरू करूया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर सरळ ठेवायचे. दोन्हीही हातांना वरच्या बाजूने खेच द्या. दोन्हीही पाय आपले खालच्या बाजूने ताणले जातील आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय, संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर पायांना मागच्या बाजूने खेच द्या. दोन्ही हात समोरच्या बाजूने स्ट्रेच होतील. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतो, सोडतोय. परफेक्ट. सावकाश हात खाली, पाय खाली आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला गळा आणि पाठीवर पडून विश्रांती. डोळे मिटलेले. आपल्या टाचा आतल्या बाजूला. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपले हात शरीरापासून थोडेसे लांब असतील. डोळे मिटलेले. पोटावरती जो प्रेशर होता, आपल्या संपूर्ण चेस्टच्या भागावर जो प्रेशर होता तो रिलीज होतोय, त्याची जाणीव. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. नाकाने श्वास घेऊया, तोंड उघडून सोडूया. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये सावकाशपणे. विश्रांती बैठक स्थितीमध्ये. डोळे मिटून मान मागे सैल सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा आणि त्यासाठी पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन, तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसणं सहज शक्य आहे त्या स्थितीमध्ये बसा. पण शक्यतो ब्रह्ममुद्रेला पद्मासनामध्ये केलेली चांगली असते. पाठकडा सरळ करून घेऊया. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. त्या स्थितीमध्ये काही सेकंद थांबूया. प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जुळली आहेत. तिथे किंचितसा दाब आणून तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स त्याची अनुभूती घेऊया. आपलं मन त्या ठिकाणी केंद्रित करून घेऊया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा.
डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच करण्याचा प्रयत्न करा. एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी आणि श्वास सोडत सोडत आपली मान उजव्या दिशेला जाईल. आपल्याला आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल एवढी आपल्याला मान मागे न्यायची आहे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आपल्या संपूर्ण डाव्या बाजूच्या मानेच्या मणक्यांवरती किंवा मानेच्या स्नायूंवरती जो ताण आलेला आहे त्याकडे लक्ष. आणि उजव्या बाजूला संपूर्णपणे प्रेशर आहे त्याची जाणीव जोर श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच ही मुद्रा करण्याचा प्रयत्न करा. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्यभागी येईल. आपल्याला खांद्यांमध्ये कुठेही हालचाल करायची नाहीये. हालचाल फक्त मानेच्या स्नायूंमध्ये असेल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान डाव्या बाजूला जाईल. बंद डोळ्यांनी आपण असं इमॅजिन करायचं की आपली हनुवटी डाव्या खांद्याला समांतर आली आहे आणि आपण मागची भिंत बघत आहोत. हे आपण बंद डोळ्यांनी त्या सगळ्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. आणि जोर श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. आता ज्या आपल्या कंठस्थ ग्रंथी आहेत तिथे उजव्या बाजूने ताण आलेला आहे आणि डाव्या बाजूने प्रेशर आलेला आहे. त्याचा अनुभव आणि जोर श्वासाची. श्वास घेतो, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत आता मान पुन्हा मध्यभागी येईल. पुढची कृती. श्वास घेत घेत आपल्याला आपली मान थोडीशी मागे न्यायची, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास घेत घेत मान मागे. आहे तो श्वास सोडून नॉर्मल श्वास चालू करा. दातावर दात, चेहरा सिलिंगला समांतर. पाठकड्यातून जास्त मागे न झुकता फक्त हालचाल आपल्या मानेच्या ठिकाणी होतीये. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. जर कुणाला गरगरल्यासारखं वाटत असेल त्यांनी डोळे उघडा. दातावर दात लावलेले आहेत. गळ्यावरती समोरनं ताण आणि मागच्या बाजूने दाब आहे याचाही अनुभव. श्वासाची गती संथ आहे, आंतरिक सजगता वाढली आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. ज्यांना सर्वायकल मध्ये त्रास आहे त्यांनी फक्त हनुवटी पुढे घेणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हनुवटी गळ्यातली. आपली हनुवटी आपल्या कॉलर बोनला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. आपल्याला आपला पाठकणा कुठेही पुढे झुकवायचा नाहीये. फक्त मानेच्या मणक्याचे जे स्नायू आहेत ते आपण थोडेसे पुढे झुकवलेत त्यामुळे मागच्या बाजूने ताण आलेला आहे आणि समोरच्या बाजूने आपल्या गळ्यावरती प्रेशर येतोय. याची अनुमती घेऊया आणि जोर श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास घेत घेत मान सरळ आणि तिथल्या तिथेच विश्रांती. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि थोडेस रिलॅक्स व्हायचं. आपण जी काही कृती केली ब्रह्ममुद्रेची तिचा मनातल्या मनात मागोवा. ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्याचबरोबर हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही ब्रह्ममुद्रा नक्कीच प्रिव्हेंटिव्ह ठरू शकते, उपचारात्मक ठरते. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असते. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करूया.
आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. आपण प्राणयुक्त चैतन्ययुक्त होतोय आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडून द्या. आपण तणावमुक्त व्याधीमुक्त होतोय. अजून एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. सगळी प्राणशक्ती आपल्या पेशीमध्ये पोहोचत आहे या श्वासासोबत. आणि संथ गतीने श्वास सोडूया. आपल्या सगळे विचार, सगळ्या व्याधी, सगळ्या भीती बाहेर निघून जात आहे. प्राणायामासाठी आपण सज्ज होत आहोत. शरीर मनाने शांतता, स्थिरता, शिथिलता. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. दोन्ही हात जोडलेले हात हृदयापाशी, डोळे मिटलेले आहेतच. प्राणस्तेदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम् मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैती. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. आपल्या अंतरंगामधली प्राणशक्ती तिला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. पुन्हा डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. हातांची ज्ञान मुद्रा. एक आवर्तन आपण संपूर्ण विभागीय श्वसनाचं म्हणजे अकार, उकार आणि मकार सहित करणार आहोत. अकार करताना जाणीव आपल्या उदर भागाकडे, उकार करताना जाणीव उर भागाकडे आणि मकार करताना आपली जाणीव आपल्या शोल्डरच्या ठिकाणी असेल. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहे. जर कोणाला अगदीच अनइझी वाटतंय, गरगरल्यासारखं वाटतंय, त्यांनी मात्र डोळे उघडायला हरकत नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी सलग साधना करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण विभागीय श्वसन करण्यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर आणि संथ गतीने श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अकार करताना पोट आत, उकार करताना छाती पूर्ववत, मकार करताना खांदे पूर्ववत. सुरू करूया. अ, अ, अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट बाहेर, छातीचं प्रसरण, खांदे कानाच्या दिशेला वर. संथ गतीने श्वास सोडताना अकार, उकार, मकार एकत्रित. अ, अम, आंतरिक सजगता. करूया 3 आवर्तन अनुलोम विलोमची. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सुरू. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवी रेख सप्त रेषा. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेषा. एक आवर्तन झालं.
डावीने पूर्ण, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूर्ण, उजवी बंद, डावीने रेचक, शेवटचा अर्थ. डावीने पूर्ण, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूर्ण, उजवी बंद आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर या मुद्रेत शरीर मन समतोल करा. अनुलोम विलोमशी आवर्तन करूया. शीतली आणि सितकारीची 2-2 आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. सुरुवातीला शीतलीची 2 आवर्तन. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापासून फुफ्फुसांपर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेच. अजून एक आवर्तन करूया. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. 2 आवर्तन सितकारी प्राणायामाची. ओठ विलक, दातावर दात, जीभ दोन्हीही दातांच्या मध्ये असेल. दाताच्या पटीतनं तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्यांपासून कंठांपर्यंत, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. अजून एक आवर्तन. ओठ विलक, दातावर दात, दाताच्या पटीतनं हवा आतमध्ये भरून घेऊया. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव संपूर्ण आपल्या मुखापर्यंत, मुखापासून आपल्या कंठापर्यंत, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. श्वासाची गती संथ झालीये, लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी झालेले आहेत. आंतरिक सजगता वाढलेली आहे. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलायला हरकत नाहीये. साधी मांडी घालायला हरकत नाहीये. हातांची ध्यान मुद्रा. डोळे मिटलेले, आंतरिक सजगता, चेहरा शांत, एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. प्राणस्पंदनाची अनुभूती. अंगठा आणि पहिलं बोट पुन्हा यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाबण. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स, त्याकडे आपलं मन केंद्रित करून घेऊया. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. सावकाश डोळे उघडायचे. समोर असलेली ओमची प्रतिमा, त्याकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्या. ओमचे सगळे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत. कालातीत त्रिगुणातीत ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम आपल्या डोळ्यांमध्ये आपण सामावून घेत आहोत. या ओमशी आपण एकरूप होत आहोत. अलगद डोळे मिटून घेऊया.
आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजेच आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओम, ओम आणि ओम करणार आहोत आपण 5 मकार लावलेले ओंकार अगदी लो पिच मध्ये खालच्या स्वरामध्ये आपल्याच कानानं आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये हे 5 ओंकार असतील, एका लागोपाठ एक. सूचना फक्त पहिल्या ओंकाराच्या वेळेला मिळेल. पुढचे 4ही ओंकार हे आपण आपापल्या क्षमतेने अगदी लो पिच मध्ये करायचे आहेत. सुरू करूया. एक श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओम. 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 आंतरिक सजगता. शरीर मनाच्या या शांत आणि स्थिर अशा अवस्थेमध्ये स्वतःला आपण संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझं शरीर आणि मन शांत आणि स्थिर आहे. माझ्या मी आंतरिक सजगता वाढलेली आहे. माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या कुठल्याही प्रसंगी मी स्थिर असणार आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे. जर मला कुठली व्याधी असेल तर ती आता बरी झालेली आहे. मी पूर्णपणे निरोगी आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्य, माझे सगळे नातेसंबंध खूप चांगले आहेत आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत. आमच्यामध्ये एक युनिटी आहे. माझ्या कामाच्या बाबतीमध्ये किंवा आपले जे काही ध्येय आहे त्या ध्येयाच्या ठिकाणी आपली योग्य अशी वाटचाल चालू आहे आणि त्यासाठी लागणारे परिश्रम आपण प्रामाणिकपणे करीत आहोत. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त होते. एक मोठा श्वास भरून घ्यायचा आहे. या निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये भरून घेतलेली आहे आणि आपल्यातली पेशी पेशींपर्यंत जात आहे. आणि हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. आपल्या सगळ्या चिंता, भीती, दुःख आपण या श्वासासोबत बाहेर सोडलेले आहेत.
समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतर. मी रोजचा 1 तास स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. मनोमन आपले आई-वडील, आपली कुलस्वामिनी, कुलदेवता, आपले आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. दोन्ही हात जोडून घेऊया. शांती पाठ एकत्रित. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शांती शांती शांतीः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार सगळं सोडून घेऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने, आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली भूक अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना रेषे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न झालेला आहे. भेटूया सोमवारी. धन्यवाद. मीटिंग एंड करते. सगळ्यांना शुभ दिवस आणि हॅपी वीकेंड. हरिओम. भेटूया सोमवारी.